शिरा कसा पाहिजे तर असा, अतिशय मऊ आणि लुसलुशीत, जिभेवर ठेवताच विरघळणारा, खाल्ल्यानंतर मन तृप्त होईल असा. तर आज आपण अतिशय मऊ आणि लुसलुशीत, तोंडात जरी टाकला तरी पटकन विरघळणारा, दाणेदार असा, जरासुद्धा चिकट न होणारा केशरी शिरा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत. तर हा शिरा तुम्ही बघू शकता किती मस्त असा बनून तयार झालेला आहे. छान हा दाणेदार झालेला आहे, त्याचप्रमाणे अजिबात चिकट झालेला नाही, तर मस्त असा मऊ लुसलुशीत, तोंडात जरी टाकला तरी पटकन विरघळेल असा हा शिरा बनून तयार झालेला आहे. तर बरेच जण शिरा बनवत असताना भरपूर अशा चुका करतात, त्यामुळे त्यांचा शिरा छान असा मऊ लुसलुशीत होत नाही. तर एकतर तो असा खूप जास्त घट्ट होतो किंवा त्यामध्ये अशा भरपूर अशा गुठळ्या झाल्यासारखे होतात, त्यामुळे शिरा खायला अजिबात मजा येत नाही. तर तुम्हाला सुद्धा असा मस्त मऊ लुसलुशीत शिरा बनवायचा असेल तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल. तर रवा भाजण्यापासून ते पाण्याचं प्रमाण किती असावं, अगदी परफेक्ट रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. त्यामुळे तुम्ही कधीही शिरा बनवा, तुमचा अजिबात शिरा बिघडणार नाही, ही मी तुम्हाला पूर्णपणे गॅरंटी देते. तर चला, जरासुद्धा वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर शिरा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इथं पाणी गरम करायला ठेवायचं आहे. तर इथं मी ही वाटी घेतलेली आहे. तर या वाटीने 1 वाटी रव्यापासून आज आपण शिरा बनवत आहोत. तर या भांड्यात आपल्याला बरोबर 2.5 वाटी पाणी घालायचं आहे. तर 1 वाटी रव्यासाठी आपल्याला 2.5 वाटी इतकं पाणी घ्यायचं आहे. तर ही पहिली वाटी, ही दुसरी, आणि आपल्याला अजून अर्धी वाटी पाणी ॲड करायचं आहे. तर बरोबर आपण इथं 2.5 वाट्या पाणी घेतलेलं आहे. तर आज मी तुम्हाला पाण्याचं सुद्धा अगदी अचूक असं प्रमाण सांगणार आहे, ज्यामुळे तुमचा शिरा अजिबात बिघडणार नाही. तर या पाण्यातच मी चिमूटभर खाण्याचा केशरी रंग ॲड केलेला आहे, जो पूर्णपणे ऐच्छिक आहे. तुम्हाला जर फूड कलर वापरायचा नसेल तर तुम्ही या पाण्यातच 10 ते 12 केशराच्या काड्या घालू शकता. आता हे पातेलं आपल्याला गॅसवरती गरम करायला ठेवायचं आहे. तर बाजूच्या गॅसवरती, मंद गॅसवरती मी हे गरम करायला ठेवणार आहे. एका बाजूला आपलं पाणी छान गरम होतंय, तर दुसऱ्या बाजूला आपण छान असा रवा भाजायला घेऊयात. तर रवा भाजण्यासाठी इथं मी गॅसवरती छान अशी जाड बुडाची कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर 1 वाटी रवा आहे, तर अर्धी वाटी इथं मी साजूक तूप घेतलेलं आहे. तर यातलं अगदी थोडंसं तूप आपल्याला शिल्लक ठेवायचं आहे, ते आपण नंतर वापरणार आहोत. तर आता हे तूप छान असं आपण गरम करून घेऊया. आणि तूप छान गरम झालं की यामध्ये आता मी 2 भाग केलेले थोडेसे काजू घेतलेले आहेत. आता मी इथं फक्त काजूचाच वापर केलेला आहे, पण तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बदाम, पिस्तासुद्धा यामध्ये ॲड करू शकता. आता हे काजू आपल्याला मंद गॅसवरती थोड्याशा बदामी रंगावरती आपल्याला हे काजू परतवून घ्यायचे आहेत. असे काजू आपण तुपामध्ये थोडेसे परतवून घेतल्यामुळे शिऱ्यामध्ये ते खायला खूप छान असे लागतात. आता आपले इथं काजू छान असे परतवून झालेले आहेत. आता लगेच आपण हे काढून घेऊयात. आता काजू आपण तुपामधून काढून घेतलेत आणि हे जे तूप आहे तर या तुपामध्येच आता आपल्याला रवा भाजायचा आहे. तर इथं मी हा 1 वाटी भरून रवा घेतलेला आहे. तर तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे 1 वाटी रवा, त्यासाठी आपण 2.5 वाटी पाणी गरम करायला ठेवले. तर आता हा रवा आपल्याला एकदम मंद गॅसवरती छान असा 10 ते 12 मिनिट आपल्याला छान असा एकदम मंद गॅसवरती भाजून घ्यायचा आहे, किंवा रव्याला छान असा बदामी रंग येईपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. गॅस आपल्याला इथं चुकून सुद्धा मोठा किंवा मध्यम ठेवायचा नाही, तर बारीक गॅसवरतीच आपल्याला रवा छान असा भाजून घ्यायचा आहे. असा मंद गॅसवरती आपण रवा भाजला की आपला शिरा छान असा फुलून येतो आणि जरासुद्धा चिकट होत नाही, छान असा दाणेदार असा तयार होतो. त्यामुळे रवा भाजायला अजिबात कंटाळा करायचा नाही. आपला हात थोडासा दुखेल, पण याचा रिझल्ट तुम्हाला पुढे दिसेलच. आणि महत्त्वाची टिप म्हणजे रवा भाजायला नेहमी जाड बुडाचीच कढई किंवा एखादं जाड बुडाचंच भांडं आपल्याला इथं घ्यायचंय. आता आपला रवा छान असा भाजून तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. सुरुवातीच्या रव्याचा रंग आणि आता भाजल्यानंतर रव्याचा रंग तुम्ही बघू शकता, भरपूर असा तुम्हाला इथं फरक दिसत असेल. असा छान असा बदामी रंगावरती आपण हा रवा भाजून घेतलेला आहे. गॅस आता इथं कमीच आहे. जे आपण गरम करायला ठेवलेलं पाणी होतं तर ते पाणी आपल्याला आता यामध्ये घालायचं आहे. छान आता त्या पाण्याला उकळी आलेली आहे. आणि पाणी घालत असताना सुद्धा थोडं थोडं पाणी करून घालायचं, एकदम घालायचं नाही. ही दुसरी टीप आहे तुमच्यासाठी. जर तुम्ही एकदम पाणी यामध्ये घातलं तर 100% तुमच्या शिऱ्यामध्ये गुठळ्या होणार. त्यामुळे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे असं थोडं थोडंच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे असं थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं आहे. आणि गॅस कुठेही मी मोठा केलेला नाही, तर बारीकच आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेलच की एका हाताने मी पाणी ॲड करत, एका हाताने मी हे सतत उलटतेने असं हलवत हलवत हा शिरा छान असं मिक्स करून घेतलेला आहे पाण्यामध्ये. आता पाणी पूर्णपणे शिऱ्याने असं शोषून घेतलंय, तुम्ही बघू शकता. बऱ्यापैकी पाणी यामधलं असं
आटलं गेलंय. आता काय करायचं आहे, आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि फक्त 2च मिनिटाची आपल्याला याला वाफ काढून घ्यायची. तर 2 मिनिटाची वाफ काढून घेतल्यानंतर यामध्ये मी 1 वाटी साखर आणि जे तळून घेतलेले काजू होते ते सुद्धा घातलेले आहेत आणि अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे. पण हे सगळं साहित्य घालत असताना माझा मोबाईलचा कॅमेरा कधी बंद झाला हे मला समजलंच नाही. त्यामुळे तुम्हाला मी हे सगळं साहित्य घातलेलं दिसलेलं नाही. त्यामुळे मी खरंच खूप तुम्हाला इथं सॉरी म्हणते. पण यामध्ये मी 1 वाटी साखर, आपण जे तळून घेतलेले होते ते काजू आणि अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे. आता हे सगळं घातल्यानंतर आपल्याला परत हे छान असं साखर विरघळेपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचंय. आता साखर घातल्यानंतर हे थोडंसं पातळ झाल्यासारखं तुम्हाला दिसत असेल तर त्यासाठी काय करायचंय, यावरती झाकण ठेवायचंय आणि 3 ते 4 मिनिटाची आपल्याला याला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. तर मंद गॅसवरती आपण 3 ते 4 मिनिटाची याला छान अशी वाफ काढून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता शिरा आपला किती मस्त असा बनून तयार झालेला आहे. तर अजिबात असा कढईला जरा सुद्धा चिकटत नाही. तर मस्त असा आपला हा दाणेदार असा शिरा तयार झालेला आहे. तर आपण खूप जास्त सुद्धा हा घट्ट शिरा बनवलेला नाही, तर छान असा मऊ मऊ असा हा शिरा बनवून आपण तयार केलेला आहे आणि यामध्ये जरा सुद्धा गुठळ्या झालेल्या नाहीत, तुम्हाला दिसत असेलच. आता सगळ्यात शेवटी आपल्याला जे आपण शिल्लक ठेवलेलं तूप होतं तर तूप यामध्ये ॲड करायचं आहे. असं थोडं तरी तूप वरून घातलं की शिऱ्याला अजून जास्त स्वाद येतो आणि खायला खूप छान लागतो शिरा. म्हणून असं वरून थोडंसं एकदा तूप घालून बघा. आता आपण यामध्ये तूप ॲड केल्यानंतर परत आपल्याला हा शिरा थोडासा परतवून घ्यायचा आहे. आता तूप घालून आपण हा शिरा छान असा परतवून घेतलेला आहे आणि हे घ्या, मस्त असा आपला मऊ लुसलुशीत आणि दाणेदार तोंडात टाकताच विरघळणारा इथं शिरा बनून तयार झालेला आहे. तर खरं सांगा, हा शिरा बघितल्यानंतर 100% तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलं असणार, कारण इतका छान असा आपला हा शिरा बनून तयार झालेला आहे. तर असा मी एका वाटीमध्ये हा शिरा घातलेला आहे आणि असा आपण एखाद्या प्लेटमध्ये आपण अशी ही वाटी उलटी करून घ्यायची आहे. आपण नैवेद्याला कसा शिरा तयार करून घेतो वाटी अशी भरून, अगदी त्याचप्रमाणे इथं मी ही प्लेट तयार करून घेतलेली आहे शिऱ्याची. तुम्ही बघू शकता आणि किती मस्त असा आपला इथं आता शिरा दिसतोय. रंग बघू शकता, दिसतोय की नाही, पटकन उचलून खावा असा. तर मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून तुम्ही सुद्धा, उद्या गुरुपौर्णिमा आहे तर उद्या नक्की हा शिरा ट्राय करून बघा, किंवा श्रावण महिना आता येतोय, श्रावण महिन्यामध्ये तरी तुम्ही एकदा हा नक्की करून बघा. किंवा जरी आधीमध्ये कधीतरी तुम्हाला गोड खाण्याची इच्छा झाली तर 100% तुम्ही हा शिरा नक्कीच करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणाऱ्या शिऱ्याची रेसिपी, ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता जर तुम्ही रेसिपी बघत बघत इथपर्यंत चालाच असाल तर पटकन व्हिडिओला लाईक करून घ्या. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदा जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचेल. आणि हा माझा आजचा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला जास्तीत जास्त शेअर करा. तर चला, पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या मस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.